नमस्कार मित्र. स्पेशली नमस्कार नवी मुंबईकर. मी शैलेश ठाकूर आणि मी नेरूळमध्ये राहतो. आज एक माझ्याबरोबर झालेला एक छोटासा प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे. मित्र, असं झालं की आज ऑफिसमधून आल्यानंतर काही कारणास्तव मी, माझी वाईफ आणि माझी मुलगी आम्ही तिघंही एक राउंड घेण्यासाठी म्हणून खाली गेलेलो आणि गाडीवर राउंड घेत असताना नेरूळ स्टेशनच्या पुढे म्हणजे टुवर्ड्स जिमखाना. जिमखान्याकडे जाताना नेरूळ स्टेशनच्या आणि जिमखान्याच्या मध्ये विठ्ठल रखुमाई मंदिराच्या अगोदर जस्ट एका ठिकाणी आम्ही यू टर्न घेत होतो गाडीला आणि पुन्हा नेरूळ स्टेशनकडे येत होतो. तेवढ्यात एक असा प्रकार समोर घडला की एका बाईला रस्त्यात फुटपाथवर पाडून तिची चेन स्नॅचिंग करून एक चोर पळत असताना तो पळून गेला आणि रेल्वे ट्रॅकचा जो कट्टा असतो त्या कट्ट्यावरून उडी टाकताना मला दिसला. त्याच्यानंतर मग मी गाडी बाजूला लावली आणि जो त्याच्या पाठी धावत सुटलो आणि पळत होतो की ह्याला पकडायचंच कुठल्याही परिस्थितीत, कारण त्या बाईला पाडून गेलेलं कळालं की चेन स्नॅचिंग आहे. मग मी पळाल्यानंतर माझ्या पाठोपाठ आणखी 2 मुलं देखील माझ्या पाठी धावत आली. मग पुढे गेल्यानंतर कळालं की अरे पुढे तर पूर्ण अंधार आहे आणि तो माणूस टुवर्ड्स सिव्हिल स्टेशनकडे धावतोय आणि पुढे मला भीती ही वाटायला लागली की मला भीती वाटली की पुढे जर त्यांची गँग असेल तर पुढे काय करू. म्हणून भीतीपोटी का होईना मी 100 नंबरला कॉल डायल करायला घेतला धावतानाच. जवळ मी काहीतरी 10 वाजून 8 मिनिटांनी समथिंग मी 100 नंबरला कॉल केला. थोडा वेळ वेटिंगला राहिल्यानंतर पोलिसांशी झालं बोलणं आणि त्यांना सांगितलं की असं चोराच्या पाठी आम्ही धावतोय, आम्ही त्याला पकडू, तुम्ही आम्हाला लगेच पोलीस सपोर्ट पाठवा. काही वेळानंतर त्या 2 मुलांनी, ज्याचं नाव एकाचं मोनू होतं, तो खूप स्पीडने धावून कसंबसं आम्ही त्याला पकडलं. पकडल्यानंतर पोलीस जवळ 10 वाजून 25 मिनिटांच्या आसपास पोलीस तिथे आले. जेव्हा मित्र हो, पहिली गोष्ट त्या चोराशी आमचं काही बोलणं थोडं मारलं त्याला आम्ही. त्याच्यानंतर आम्ही त्याला पकडून ठेवलेलं. पण तो एवढा हेल्दी होता की आम्हाला तो ट्रॅकवर ओढत घेऊन जात होता एवढा. सो हा प्रकार ओव्हरऑल खूप घाणेरडा होता झालेला आणि नंतर आम्हाला कळालं की त्या चोराने त्या बाईच्या म्हणजे त्या महिलेच्या, आस्था पाटील समथिंग त्यांचं नाव आहे, त्या महिलेच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून पळालेलं. हे ऐकल्यानंतर आमचं रात्र आणखी वाढलेलं की याला आणखी धुवून टाकावं म्हटलं भरपूर. पण नंतर आम्ही कंट्रोल केलं. पोलीस येईपर्यंत थांबलो. लिटरली मित्र हो, एक असा प्रकार नंतर बघायला मिळाला की पोलीस जेव्हा समोर येत आहेत म्हणजे हार्डली 2-3 मीटरवर असतील आणि त्या चोरांनी पोलिसांना बघून "साहेब मी आहे" असा आवाज दिला. मी बघून शॉक होतो की हा काय प्रकार आहे? पोलिसांना "मी आहे साहेब" म्हणजे काय? म्हणजे हा ओळखीचा तर नाहीये ना, जो पोलिसांच्या परिचयाचा. असा काय प्रकार मला कळालं नव्हतं. इथे माझा पोलिसांच्यावर अविश्वास वगैरे नाहीये, पण हा प्रकार कुठेतरी चुकीचं वाटलं. त्याच्यानंतर आम्ही त्याला घेऊन मग पोलिसांनी वगैरे त्याला घेतलं आणि आम्ही ट्रॅकमधूनच परत विठ्ठल रखुमाई मंदिराच्या तिकडे घेऊन जाण्यासाठी निघालो. तिथे गेल्यानंतर त्या महिला आहेत, जे सगळं, मग तिथे माझी वाईफ ऑलरेडी थांबलेली होती, जी पेशाने ॲक्चुअली नर्स आहेत आणि त्यांनी त्या आस्थाताईंना बरोबर काळजी घेतली. त्यांचे प्रॉपर डोळे वगैरे साफ केले. पब्लिकनेही तिथे सपोर्ट केला. पण ओव्हरऑल तिथे गेल्यानंतर जेव्हा मी कन्फर्म केलं, जे मी दागिने त्यांच्या खिशातून जे मोनू आणि त्याच्या मित्राने घेतलेले, ते मी पोलिसांच्या हँडओव्हर केले हातामध्ये. तेव्हा त्यांनी ताईंना विचारलं, "ताई तुमचे दागिने एकदा चेक करा, हेच आहेत का बरोबर?" तेव्हा कळालं की ते मंगळसूत्र अर्धं होतं. मला शंका आली. मग मी पोलिसांना म्हणालो, की "साहेब जर मंगळसूत्र अर्ध आहे, तर आपण ह्याची आत्ताच झडती घ्या ना, काय ते बघा कुठे हरवलं, काय कुठे टाकले ट्रॅकमध्ये आत्ताच बघूया." पण पोलिसांनी सांगितलं, "नाही, आम्ही पोलिस स्टेशनमध्ये जाऊन करतो." मला इथे थोडीशी मनाला खंत वाटली, की कुठेतरी चुकीचं आहे. इथेच करा ना, काय ते सोक्ष-मोक्ष. म्हणजे काय होईल, त्या महिलेचं जे बिचारीचं मेहनतीचं मंगळसूत्र ते इथेच भेटलं तर भेटेल ना. पोलिस स्टेशनला जाऊन नंतर शोधायला आपण परत येणार आहोत का? ही खंत होती. एक तर ओव्हरऑल हा घडलेला प्रकार खूप घाणेरडा होता. अगदी निंदनीय होता. सो माझी स्पेशली नेरूळमधल्या पोलीस प्रशासनाला, इथल्या संपूर्ण नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या प्रशासनाला आणि राजकीय नेत्यांना, राजकीय पक्षांना देखील एक आव्हान आहे, की तुम्ही इथून पुढे नेरूळमध्येच नव्हे तर संपूर्ण नवी मुंबईमध्ये ह्या प्रकारची व्यवस्था करावी, की आमच्या आया-बहिणी, आमच्या महिला वर्ग हे निर्धास्तपणे, निर्भीडपणे एक बाहेर फिरू शकतील अशी त्यांची व्यवस्था करावी. कारण आज वॉकला गेलेल्या ह्या महिलेबरोबर झालेला प्रकार हा चांगला नव्हता. सो आणि आणखी एक रिक्वेस्ट आहे माझी रेल्वे प्रशासनाला, की जो नेरूळ जिमखाना म्हणजे नेरूळ स्टेशन आणि सिऊड स्टेशन यांच्यामध्ये जो मस्जिदच्या बाजूला जो नवीन आता पूल झालाय, पब्लिक ब्रिज झालाय पलीकडून, म्हणजे सेक्टर 23 मधून ह्या बाजूला येण्यासाठी, विठ्ठल रखुमाई मंदिर किंवा मस्जिदकडे येण्यासाठी, त्या पुलाच्या इथे पूर्ण अंधार आहे. सो त्याच्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण आज मी धावत असताना त्या चोराच्या पाठी मला स्वतःला भीती वाटत होती, की मी एकटा धावतोय किंवा माझ्या पाठी 2 मुलं आहेत म्हणून ठीक आहे. पण आम्हाला भीती होती की यांची पुढे गँग असेल तर आम्ही काय करू? मग ह्या भीतीपोटी माझी एक रिक्वेस्ट आहे रेल्वे प्रशासनाला, की तिथे तुम्ही स्टेशनच्या बाजूला एक अशी काहीतरी व्यवस्था करावी लाईटची, की जेणेकरून पूर्ण पब्लिक ब्रिज पर्यंत पूर्ण लाईट पसरली पाहिजे. जेणेकरून पुढे असा प्रकार होणार नाही. आणि माझ्या सगळ्या राजकीय पक्षांना आव्हान आहे, की तुम्ही याचा पाठपुरावा घ्यावा, कारण आम्ही जनता तुमची जबाबदारी आहोत. सो प्लीज सर्व प्रशासनाला, रेल्वे प्रशासनाला, पोलीस खात्याला माझी सर्वांना विनंती आहे, की ह्यावर गांभीर्याने लक्ष द्यावे. कारण हा महिला वर्ग आहे, आपल्याच आया-बहिणी आहेत. ह्यांची सेफ्टी ही आपली जबाबदारी आहे. एक सुजाण नागरिक म्हणून हे माझं मत सांगतोय. आज घडलेला प्रकार लिटरली मी ज्या अवस्थेत घरात आलोय, त्याच अवस्थेत मी तुमच्याशी बोलतोय. जेणेकरून तुम्हाला हा प्रकार सगळा कसा झाला हा सांगणं जास्त महत्त्वाचं वाटत होतं. कारण उद्या हा प्रकार माझ्या आई-बहिणीबरोबर व्हायला नको. सो काळजी ही आपल्यापासून सुरुवात करावी तुम्ही घ्यायला. धन्यवाद.